मला वाटतं 4:51 आमचा निकाल लागला. आणि ज्यावेळेस मी फोन केला भावाला, पहिला फोन आला की मी, कारण आमची सर निकाल गुणवत्तेत लागलेली, जनरल मेरिट लागली होती, त्यामध्ये निकाल नव्हता. त्याच्यामध्ये मला एकतर ते संख्या मोजणं, नंबर, कास्ट जागा किती, ओपन जागा किती, त्यामुळे थोडा वेळ लागला होता. भावाला सांगितलं थांब जरा 2 मिनिट थांबतो, आणि त्यात एकतर हात थरथर कापत होते. अपेक्षा मार्क चांगले माहित होते, पण अपेक्षा होती की भीती होती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण PSI पॉडकास्ट हा कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमामध्ये आज आपल्या बरोबर आहेत 2024 मध्ये जो निकाल लागला ते बिरुदेव खांडेकर सरांचं. वैशिष्ट्य हे आहे की सर विठ्ठलवाडी गावातील, म्हाडा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सरांचा प्रवास खरं तर फार खडतर राहिलेला आहे. सरांनी 2015 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. 2024 मध्ये त्यांना हे PSIचं पद मिळालेलं आहे. हे पद तितक्या सहजासहजी मिळालेलं नाहीये. सरांनी आतापर्यंत 22 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामध्ये PSIच्या 7 मुख्य परीक्षा आहेत. सरांबद्दल आपण चर्चा तर करणारच आहोत, संघर्ष काय आहोत ते पाहणार आहोत, अभ्यास कसा करावा हे पाहणार आहोत, आणि अभ्यास करत असताना पॅशन आणि पेशन्स कसे ठेवता आले पाहिजेत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर आहेत. मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला थोडासा परिचय करून द्यावा. थँक्यू सर. प्रथमतः मी इन्फिनिटी अकॅडमीचं धन्यवाद देतो, मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. मी माझा थोडक्यात परिचय करू इच्छितो. मी बिरुदेव अरुण खांडेकर, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी इथून आलेलो आहे. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे विठ्ठलवाडीतेच, तर 11वी-12वी शिक्षण हे सोलापूर येथील दयानंद कॉलेज इथे झालेलं आहे. तसेच माझं पदवीचं शिक्षण हे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे येथून झालेलं आहे. मी 2015 पासून सर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, आणि आज जे आहे मी आतापर्यंत PSIचा हा माझा 7वा अटेम्प्ट, आणि आज मी तुमच्या समोर आहे. सर तुम्ही बी कॉम्प्युटर केलेलं आहे सर, आणि तरी सुद्धा तसं पाहिलं गेलं तर बी कॉम्प्युटरला खूप चांगल्या संधी आहेत, चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगलं पॅकेज आहे. तरी सुद्धा तुम्ही ते न करता स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय का घेतला? ते खरंच आहे सर, नक्कीच. BE कॉम्प्युटर, त्यातल्या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये सध्या IT मध्ये मला त्यावेळेस पण खूप मोठी संधी होती. पण मी ज्या भागातून येतो, मी ज्या क्षेत्रात आलो, माझं गाव विठ्ठलवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर आहे. तर सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुका हे स्पर्धा परीक्षेमध्ये नाव आलेला तालुका आहे. बरोबर. त्यात आपण ऐकलं असेल, उपळा बुद्रुक असू द्या, उंदरगाव असू द्या, दारपळ असू द्या, या गावांचा उपळला तर स्पर्धा परीक्षेची देणगी म्हणतात. अधिकाऱ्यांचं गाव म्हणून उपळा, त्या गावाचाच थोडासा वसा आमच्या गावाने घेतलेला आहे. आता माढा तालुक्यामध्ये उपळा बुद्रुक नंतर माझ्या गावाचा नंबर लागतो, विठ्ठलवाडी. त्या गावाची पार्श्वभूमी माझ्या गावात पण सर आता जवळजवळ जे घरोघरी नाही म्हणता 90% घरामध्ये सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे एक पण तुमचं गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. नक्कीच. आणि येणाऱ्या काळात पण अजून खूपच गावाची प्रगती दिसणार आहे. कारण क्लास 1 ऑफिसर म्हणतात 5 ते 6 क्लास 1 ऑफिसर आहेत, जवळजवळ 9 ते 10 क्लास 2 ऑफिसर आहेत, आणि क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 तर प्रत्येक घरोघरीच आहे. त्यामुळे ते कुठेतरी मला मनात खंत होती की आपण पण इकडे जायचं, आणि संधी म्हणजे गावातूनच तुम्हाला प्रयत्न होते की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. मला असं वेगळी प्रेरणा घ्यायची गरज लागली, गावाचंच मला जी होतं तिथून मला प्रेरणा मिळाली, आणि इकडं आपण पण एक संधी ट्राय करावा या हिशोबाने मी कुठलीही नोकरी न स्वीकारता स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. बरं सर, तुम्ही आता बोलताना म्हणलात की PSIच्या तुमच्या ह्या 7 मेन्स आहेत, म्हणजे 7 पूर्व परीक्षा तुम्ही सलग पास झालेल्या आहेत. येस सर. आत्ताचा जो 2021चा अटेम्प्ट होता त्यामध्ये पूर्व परीक्षेला तुम्हाला किती मार्क होते? सर, मला आत्ताच्या पूर्व परीक्षेला 59 मार्क होते. बरं, मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोणत्या विषयाला आणि कसं वेटेज दिलं पाहिजे आपण? मी यापूर्वी मी सांगू इच्छितो सर, मी PSI माझी पदी स्पेशल नव्हती. मी 15 पासून मी सर UPSC मधून जे CFF ची तयारी असतात, CFF स्पर्धा परीक्षा, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ज्याला पुन्हा आपण असिस्टंट कमांडर म्हणतो, सेंट्रल डिफेन्स म्हणतो, या पदाची तयारी करतो तुम्ही. मी त्या पदाची इंटरव्ह्यू पण दिलेला आहे जे UPSC घेते. जसं MPSC सिव्हिल सर्व्हिस नंतर कंबाईन घेते, तसंच UPSC सिव्हिल सर्व्हिस नंतर IFS आणि CFP ची परीक्षा घेत असते. बरोबर. त्याचं पण मी सर 2 मेन्स दिले, त्या एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर मला माझं एक वर्दी माझी आवड होती, मला 3 ऑप्शन वर्दीचे, एक तर CFF,
बर. दुसरा ऑप्शन राज्यसेवेतनं DYSP. बर. मी राज्यसेवेचे पण मी 4 महिने दिलेले आहेत सर. बर. आणि तिसरा ऑप्शन मला PSIचा होता. बर. मी ज्यावेळेस मी तयारी चालू केली 2015ला, मी फुल फोकस राज्यसेवा आणि CFF तयारी चालू होती. बर. पण पहिला प्रयत्न माझा PSIचा 2017 होता. त्यावेळेस मला त्यावेळेसच्या लीडनुसार मला जवळजवळ सर 20-25 मार्क लीड होती. बर. पण ग्राउंड ऍट अ टाइम मला 2 ते 3 मेन्स असल्यामुळं ग्राउंडची तेवढी मला तेवढे देता आलं नाही आणि ग्राउंडला मार्क कुठे थोडी कमी आले. बर. त्यामुळं माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही. पण ते एक नुणगंड राहिला मनात कायमस्वरूपी. आणि आतापर्यंत मला 2015 पासून 2024 पर्यंत काळ बराच गेलेला आहे सर. 8 वर्ष लागलेली आहेत. बरोबर. पण त्यात एक सातत्य राहिलेलं की दरवर्षी मी कंटिन्यू 2 ते 3 मेन्स देत होतो. बरोबर. आणि घरच्याला एक विश्वास होता की कंटिन्यू मेन्स देतोय, कुठं 2-3 मार्कांनी गेलतोय. एक्साईज PSI असू द्या, ASI ST असू द्या. माझी एक्साईज PSI मी आतापर्यंत 5 मेन दिलेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माझी 2-3 मार्कांनी पोस्ट गेलेले आहे. मग ते घरच्याला असं वाटायचं की बाबा पोरगं करतंय, काहीतरी मिळते. प्री टप्पा आपल्याला स्पर्धा परीक्षेला माहित आहे, प्री पास होणं, मेन्स पास होणं आणि हे टिकणं. नसतं झालं तर मी त्यावेळेस निर्णय बदल असता, बॅक कंपनी जॉब करायला गेलो असतो. पण पहिल्या 2 वर्षातच मला प्री मेन्स होत गेल्या माझ्या. बरोबर. म्हणून मी त्यात मला असं वाटतं की सातत्य राहिलं. आणि आता 2021ला जे PSI झालं ह्याचं कारण असं की त्यावेळेस नंतर जे मला जसं ग्राउंड करता आलं नाही, पण आता नुकतंच माझं नशीब असं म्हणता येईल की ग्राउंड क्वालिफाय झालं. ग्राउंड क्वालिफाय झाल्यामुळे मला कुठेतरी एक संधी मिळाली अजून एक. बरोबर. ह्यावेळेस मी अजून पुन्हा एकदा PSIला फोकस केला, कारण वेळ पण गेला होता खूपच. आणि अशा वेळेस एक पोस्ट असणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. घरच्यासाठी पण दाखवणं होतं की बाबा आता काहीतरी ठाम पाहिजे, आता हातात काहीतरी पाहिजे या हिशोबानं. म्हणून मी फुल फोकस आमची सर ही 2021ची ऍड आहे. मेन्स माझी 17 जुलै 2022ला झालेली आहे. बरोबर. त्यानंतर मी फुल फोकस बाकीचा अभ्यास कुठलाही करणार, राज्यसेवेचा न करता ग्राउंड तयारी चालू केली. आणि आता ग्राउंडला आपण ह्यावेळेस 60च मार्क होते ग्राउंडला, पण ह्यावेळेस एवढं डेडिकेटेड केलं. आता 100 असतं तरी काय वाटलं नसतं, 100 अशी आली. आता मला 84.5 मार्क ग्राउंड आले आणि राज्यातून NTC मधून 10 आलो. तुमच्या समोर आहे. बरोबर. पूर्व परीक्षेचा काय स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली होती? आता सर पूर्व परीक्षा स्ट्रॅटेजी असं म्हणता येईल की मी पूर्व परीक्षेला माझे जे 4 विषय आहेत, मी 4 विषयाला हुकमी हक्क मानतो माझ्या. पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. मी 4 विषयामध्ये सर मार्क कधीच जाऊ देत नाही कुठेच. ह्या 4 विषयामध्येच मला 40-45 मार्क पडत होते. मग बाकीकडे मला मग 10-10, 5-5, 6-6 ऍव्हरेज मार्क बाकीच्या मिळतात, ते मार्क मला मिळत होते. पण मग तुम्ही जसं म्हणला की 4 विषय तुमचे स्ट्रॉंग होते, आता उरतायत 3 विषय. तर यातला कोणता एक विषय तुम्ही ऑप्शनलला म्हणून टाकला होता का, की त्याच्यावर तुम्ही अभ्यास नव्हता केला, की ह्या 4वरच पूर्ण रिलायबल होता? नाही, ऑप्शनल कुठला टाकला नाही मी सर. पण जिथं असं म्हणत की आता कसं आहे आपलं, आता सिलेबस चेंज झालेला आहे. अगोदरच्या सिलेबसमध्ये 15-15 मार्काचं भेटत होतं. बरोबर. मग मी ही 4 पैकी माझे मॅक्झिमम तिथंच कव्हर होते, 45-50 मार्क. मग बाकीच्यामध्ये मी करंट असू द्या, सायन्स असू द्या, इथं मग मी पेपर सोडून माझी एक टेक्निक म्हणलेली की सायन्सचा किती जरी अभ्यास केला मुलांना मार्क पडत नाहीत. पण मी कुठं सहज जरी असं गेलं 8-9-10 मार्कापर्यंत मी पोहोचतो. त्यामुळे त्याचा माझा काही लॉस होत नव्हता. आणि करंटला पण एक 7-8 ते 10ची रेंज आहे. मुख्य परीक्षेला सर किती मार्क आहेत? फर्स्ट पेपरला किती मार्क आहेत तुम्हाला? मला आता सर फर्स्ट पेपरला 61 मार्क आहेत. बरं. 61 प्रश्न बरोबर? 61 प्रश्न बरोबर. याच्यात मराठीचा काय अप्रोच होता? आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे सांगा की मराठीचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि कोणते संदर्भ पुस्तकं वाचली पाहिजेत आपण? ओके. यामध्ये जसं 21ला सर पहिल्या पेपरला मराठी, इंग्लिश आणि 2 लॉ होते. पण आता तो सिलेबस चेंज झालेला आहे. बरोबर. आता 50-50 मार्काची वेटी झाली त्यांनी. पण मला सांगू इच्छितो की सर तुम्ही असं कुठल्याच हे देऊ नका. मेन्सला, प्रीला तुम्ही देऊ शकता. थोडं डिवायडेशन जास्त. पण मेन्सला तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला तेवढंच वेटेज द्यायला लागणार आहे. मराठी असो, इंग्लिश असो. मुलं इंग्लिशमध्ये थोडी कमी असतात ग्रामीण भागातले, पण ते इंग्लिशच्या मागे एवढं लागतात की मराठीला कमी पडतात. बरोबर. होईल म्हणतात. आणि सिली मिस्टेक व्हायचं प्रमाण मुलांचं मराठीमध्ये जास्त आहे. माझं पण शेवटच झालं. जसं मागच्या आता अटेम्प्ट झालं, सेम तसं झालं. म्हणून मला 61 पेपर 61 मार्क आहे सर, आणि पेपर 2ला मला 77 मार्क आहे. मग आता तुम्ही जर जो उल्लेख केला की सिली मिस्टेक होत आहेत, मग ह्याच्यातून जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर कसं करू शकतो आपण? नक्कीच सर, ह्याच्यात आपण नक्कीच हे करू शकतो. मला वाटतं मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह करणं, प्रिव्हियस इयरचे सराव प्रश्न वगैरे, आणि जेवढे इथं क्लास आहेत त्यांचे पण पेपर सॉल्व्ह करणं. बरोबर. कारण क्लासच्या पेपरचं स्वतःच तुम्ही तुमचे मार्काचे हे करू नका, किती मार्क पडतात, पण वेगवेगळ्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं हे तुम्हाला नक्कीच यातनं शिकतं. आणि मराठीसाठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे आणि इंग्रजीसाठी? सर मराठीसाठी मी तर मोरावाळंबे सरांचं रेफर केलं होतं आणि मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. आणि
इंग्लिशसाठी मी सर बाळासाहेब शिंदे रेफर केलं होतं. सर मला आता जो दुसरा पेपर आहे, आता सिलेबस चेंज झाला हे तुम्ही म्हणलाच आता, पण तुम्ही ज्यावेळेस मेन्स दिली त्यावेळेस लॉ हा फार मेजर पार्ट Yes. होता. तर सेकंड पेपरचा अभ्यास कसा केला होता तुम्ही? सर सेकंड पेपरला मी 2017 जी पहिली मेन्स दिली होती त्यावेळेस डेडिकेटेड अभ्यास केला होता. मी कुठलाही पीएसआयचा क्लास केला नाही. बरं. पण मी त्यावेळेस जी लॉच्या नोट्स काढल्या होत्या त्याच नोट्स मी आता 2021 ला वापरल्या होत्या. बरं, 17च्या नोट्सच आताच वापरल्या त्याच नोट्स. आता सिलेबस चेंज झाला म्हणून त्या नोट्सच हे आहे. पण माझ्यासाठी ती 5-6 वर्ष मी ती जी मेन्स दिल्या त्या नोट्स सोडून दिल्या त्या. बरं. त्यावेळेस मी मान्य किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरलं होतं. तेच लॉ क्लास केला नाही काय नाही. मला लॉला प्रत्येक वेळेस मग सर 55 पैकी 52-53 मार्क असायचे. आणि बाकीकडे मग 30 पैकी जीएस असतं, 30 पैकी मग 22-24 ह्या रेंजला मार्क असायचे. आणि गणित पण तिथे शिक्षण आहे, गणिताला मग 15 पैकी 9-10 ही रेंज असायची. तुम्ही सर आता नोट्सचा उल्लेख केला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मग ते युपीएससी असू देत किंवा एमपीएससी असू देत, नोट्सचं महत्व किती आहे आणि नोट्स कशा प्रकारे काढले पाहिजेत? नक्कीच सर, नोट्सचा मला खूप फायदा झाला. नोट्स असावा का नसाव्या ह्या बऱ्याच जणांना हा पण शंका आहे. मुलं एकाच पुस्तकावर वेगवेगळ्या पेनाने रेखा करत असतात, ते पण ही नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे की नोट्स असाव्या प्रत्येक विषयाच्या कमीत कमी 8 ते 9 पानाच्या नोट्स असाव्या, जेणेकरून तुम्हाला उद्या एक्झाम म्हणता आदल्या दिवशी ते तुम्हाला रिव्हिजन करता येईल. मुलं उद्या एक्झाम म्हणता, आता मी बरेच मित्र बघितले ज्यांचा प्रीला प्रॉब्लेम होतो, ह्यांचा प्रॉब्लेम उद्या एक्झाम म्हणतात ते आदल्या दिवशी अख्खं पुस्तक वाचत बसतात. तसं नसलं पाहिजे. तुम्हाला 10 पानाच्या नोट्स होऊन तुम्हाला अख्खं पुस्तक तुमचा एकदा ओव्हर या पाहिजे, अशा नोट्स असं पाहिजे. बरं सर, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला ग्राउंडचा. ज्यावेळेस तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होता त्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुमची पीएसआय तेव्हाही निघली असती, पण तुम्हाला ग्राउंडला मार्क कमी होते. नक्की सर. आणि आता ग्राउंड क्वालिफाय आहे. तुम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला ग्राउंडला आत्ता चांगले मार्क पडलेत. कशा पद्धतीने ग्राउंडचे मार्क तुम्ही वाढवले? सर 2017ला ज्यावेळेस मी पीएसआय फिजिकल दिलं, क्वालिफाय झालो, त्यावेळेस मला फिजिकल बद्दल एक तर काहीच माहित नव्हतं. म्हणजे कशी तयार करायची, काय डाएट असतो याबद्दल काहीच नाही. आताचा जो डाएट केला आणि तो डाएट केला, मला स्वतःलाच हसू येतं कधी कधी की आपण त्या डाएट काय केला. आणि त्यावेळेस एक तर पीएसआय माझी राज्यसेवा मेन्स होती, एक्साईज मेन्स होती, बाकीच्या मेन्स होत्या. म्हणजे 17लाच. मग बाकी सांगायचे कसा पीएसआय करतो, एक्साईज आहे, राज्यसेवा आहे, आणि नवीन अजून. बरोबर. त्याच्यामुळे पुढे वाटायचं की ग्राउंड करण्यापेक्षा अभ्यासाला पोरं ग्राउंड केलं की अभ्यास होत नाही, हे कुठं होतं. मग त्यावेळेस मी एवढं मनासारखं वेटेज दिलं नाही, ग्राउंडकडे फोकस दिला नव्हता, म्हणून मला मार्क मिळाली. पण यावेळेस 2021ला 15 पासून बघता खूप वेळ गेला होता सर. माझ्यासाठी आता डू ऑर ट्राय परिस्थिती होती. आता मला पोस्ट पाहिजेच होती, स्वतःला सिद्ध करण्याची मला ही शेवट संधी होती पीएसआय मधनं. आणि असं वाटत होतं 2017ला जी मला मिळणार होतं त्यासाठी मला 6-7 वर्ष अजून झगडा होता, मला पुन्हा तेच संधी जगवते. मग यावेळेस मी का कमी पडू. आणि त्यावेळेस मला जे ग्राउंडचा फॅक्टर जाणवला, यावेळेस पण मी ज्यावेळेस ग्राउंडला पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस जाणवलं की ग्राउंडला चार हे आहेत, घटक आहेत. 800 मीटर असू द्या, गोळा असू द्या, पुलअप्स आणि लॉंग जम्प. पुलअप्सचा सर पहिला दिवस माझा असा होता, 8 पुलअप्स असतात, मला एक सुद्धा पुलअप्स नाही बनवता. मग कसं? मग त्यानंतर मी एवढं स्वतःला हे डेडिकेट केलं. जवळजवळ आमच्या फिजिकलला सर 12 महिने लागलेत आमच्या मेन्स नंतर फिजिकलला. तो काळ होता, तो काळ कंटिन्यू. पहिले 3 महिने तर मला 2 महिने तर नुसतं हेच झाले, 2-3 महिने सराव होण्याचं. पण स्वतःला एवढं सिद्ध केलं. माझं सर 79 वजन होतं ज्या दिवशी मी ग्राउंड चालू केलं, आणि मी ज्यावेळेस ग्राउंड दिलंय त्यावेळेस माझं 64 वजन होतं. मी 15 किलो वेट कमी केलं. आणि ज्यावेळेस मी पुलअपचा आता विषय काढला, 1 पुलअप जात नव्हता, मला तिथं 13 पुलअप्स गेले. स्वतःला मी खूप एवढं डेडिकेट केलं की आता फक्त पीएसआयच पाहिजे. मी बाकीची कुठलीही तयारी केली नाही यावेळेस, डेडिकेटेड फक्त पीएसआयच केलं होतं. आता सर आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो, मुख्य परीक्षेबद्दल बोललो, आणि ग्राउंडची तयारी कशी केली याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे, आणि डेडिकेशन बद्दल तुम्ही फार बोललात. जे मुलाखतीला पॅनल होतं ते कुणाचं होतं आणि काय प्रश्न तुम्हाला विचारले होते? सर मला माननीय शिंदे सरांचं पॅनल होतं. आणि मुलाखतीला मला जे शिंदे सरांनी मला सुरुवातीला प्रश्न जे असे जनरल असतात बाकीच्या, कुठून आला, काय आला, काय, हेच विचारले. जेव्हा आयपीएस सरांनी माझं सर मी बीए कॉम्प्युटर केले, आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करताना एमए इकॉनॉमी पण केलेलं आहे सर, दरम्यानच्या काळात स्पर्धा परीक्षा काळात. मग एमए इकॉनॉमीवर मला जास्त त्यांनी आयपीएस सरांनी प्रश्न विचारले. त्यात पण खूप डीप विचारले, जसं की एखाद्या कंपनीचं प्रॉफिट ऑफ अर्निंग काय असतं, पीए काय असतो, पी रेशो काय असतो. हे फक्त आपण ऐकलं होतं मी, प्रॉफिट ऑफ अर्निंग याचं डेफिनेशन मला काय सांगता आलं नाही ते व्यवस्थित. त्याबद्दल मग, आणि यामुळे कुठं माझा इंटरव्ह्यू असं वाटत होतं मला निगेटिव्ह चाललाय. शेवट शिंदे सरांकडे पुन्हा एकदा इंटरव्ह्यू गेला. त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आलो, तर मी सांगितलं सर सोलापूर जिल्ह्यातून आलोय. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, सोलापूर जिल्ह्याचं राजकीय स्थान काय. मग मी त्यावेळी सांगितलं सर
महाराष्ट्रामध्ये असा एकमेव जिल्हा आहे हा. की त्या जिल्ह्यातून एकाच वेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून निघून गेले. बरोबर आहे. मग ते पण आश्चर्यचकित झाले हा, की असं पण आहे का. बरोबर. आणि त्यांनी हो सर म्हणलं, सांगितलं आन्सर सांगितलं. माननीय मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब हा, आणि माननीय उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील होते. बरोबर. त्यांनी स्वतः ते क्वेश्चन चेक केले, आन्सर चेक केलं हा, की हा खरं सांगतोय का खोटं सांगतो. मला वाटतं त्यामुळं आज मला इम्प्रेशन चांगलं पडलं असेल तुमचं. म्हणजे सुरुवात जरी मला असं झाली मिडल, शेवट मला वाटतं की थोडा पॉझिटिव्ह झाला. बरोबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जर आपल्याला उत्तरं देता नाही आली तर मग विद्यार्थी जरा डिप्रेशनमध्ये जातात आणि पुढची मुलाखत खराब हो, होते. नक्कीच. तर मग अशा वेळेस कसं सावरलं पाहिजे? अशा वेळेस मला वाटतं सर संधीची वाट बघणं. हा, मला पण सुरुवातीला असं झालं. हा, शिंदे सरांनी 4 ते 5 प्रश्न विचारले ते हा, जे बेसिक होते. हा, ते असे इम्प्रेशन पाहण्यासारखे नव्हतेच. बर, पण जे आणि आयपीएस सरांनी सगळे इकॉनॉमीकडे गेले. बरोबर. तसं त्यांना विचारायला मला खूप स्कोप होता की त्यांनी की बीए कॉम्प्युटर हा, सध्या हा, पोलीस हा. प्रशासनामध्ये कॉम्प्युटरचा खूप वापर आहे. बरोबर आहे. सायबर टेक असू दे हे दे. हो, हो. आणि मी सायबरची खूप तयारी करून गेलो. पण त्यांनी मुद्दाम ते तिकडे गेलेच नाहीत. ते गेलेच कदाचित असं नाही असेल. तिकडं. बरोबर आहे. आणि त्यांना पण मी सुरुवातीला इंट्रोडक्शन मी सांगितले की मी एक्सटर्नल केलेलं आहे एमए इकॉनॉमी, MA, हा, म्हणून कदाचित मला वाटतं तिकडे पण गेले. बर. कदाचित मग आणि मग शेवटच्या टप्प्यात तुम्ही परत ते मॅच शेवट टप्प्यात सरांनी विचारलं, मग मला ती असं वाटलं की हा प्लस पॉईंट आपला. सर, मुलाखतीबद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केला, कशा पद्धतीने मुलाखत तुम्ही टॅकल केली. इन्फिनिटीमध्ये तुम्ही मॉक इंटरव्ह्यू दिलेला होता, तर त्याचा फायदा तुम्हाला झाला का? नक्कीच सर. मी मुळात इंटरव्ह्यूची तयारी करतो. मी शेवट मॉक द्यायची तयारी सर होती. बाकी मुलं आमच्या अजून इंटरव्ह्यूची शेड्यूल अजून आलं नव्हतं. बर. जवळजवळ 10 नोव्हेंबरला आमचं ग्राउंड झालं सर. बर. 10 नोव्हेंबर नंतर 20 मार्च पर्यंत म्हणजे खूप मध्ये वेळ भेटला इंटरव्ह्यूला. बर. म्हणून मी सुरुवातीला ठरवलं की स्वतः अधिक तयार करावं बेसिक आणि मग इंटरव्ह्यू द्यावा. माझा पहिलाच इंटरव्ह्यू सर इन्फिनिटी अकॅडमीचा होता. बर. माननीय आपले आर्ट्स सर साहेब सागर सोनवणे सर आणि महादेव सर होते. मला पहिल्याच इंटरव्ह्यू थोडी जरा भीती होती. आणि भीती यासाठी होती की ज्या सरांनी आयोगात काम केलं स्वतः, बरोबर, त्यांच्या समोर आपलं इम्प्रेशन कसं पडतं, काय बोलतो आपण, कसं बोलतो. ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला सरांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता की फक्त गेस्टचं थोडं सांगितलं होतं, पण बाकीच्या बाबतीत सगळ्यांनी मला सरांनी सांगितलं होतं. त्या कॉन्फिडन्सवरून मी फक्त एकच इंटरव्ह्यू दिला सर, अजून एक आणि 2 इंटरव्ह्यू देऊन मी आयोगाच्या इंटरव्ह्यूला सामोर गेलो. सर, आता मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जनरली आपण पुण्यामध्ये पाहतो विद्यार्थी अभ्यास करत असतात, अनेक वर्षापासून अभ्यास करत असतात. तुम्ही 2015ला तयारी सुरू केली. एप्रिल 2024 मध्ये तुम्हाला पोस्ट मिळाली. हो सर. बरोबर. जवळपास 8.5-9 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला आहे. ह्या दरम्यानच्या काळात अनेक चढ उतार आलेले आहेत. नक्कीच सर. तुम्ही म्हणलात 22 मेन्स दिलेले आहेत, पण ते अंतिम यश आता 2024ला मिळलं. मग हे अभ्यास करत असताना कधी डिप्रेशन आलं का, की हे सगळं सोडून देऊन कुठेतरी जॉब करावा असं काय वाटलं का? आणि हे करत असताना घरच्यांची साथ कशी मिळाली? नक्कीच सर. हे माझ्यासाठी 8 वर्ष म्हणजे खूप कठोर होते. पण तुम्ही जसं म्हणलं डिप्रेशन त्यावेळेस ज्यावेळेस मला असं वाटायचं की आपण काय चुकतोय, त्यावेळेस मी माझी सर पार्श्वभूमी बघायचो. बर. 10वी पर्यंतचा माझा इतिहास खूप वेगळा आहे. म्हणजे मी असं सर्वसाधारण होतो. माझं असं काय कुठं मला असं गावात म्हणजे असं काही की नाही की बाबा हा खूप हुशार आहे, हे आहे. 10वी मध्ये अचानक पहिल्या 5 मध्ये आलो, घरच्याला विश्वास वाटला शाळेत, आणि तिथून माझी सुरुवात झाली खरं तरी. इंजिनिअरिंगला सर मी पहिल्या वर्षी गेलो. पहिला दिवस माझा कॉम्प्युटरचा प्रोग्रामिंग लँग्वेज होता. तो दिवस अजून मला आठवतोय की माझी काय परिस्थिती. जसं तुम्ही बाहेर पडता तसं तुमची परिस्थिती कळते. मग 10वी त्या दिवशी कॉम्प्युटर एफएल नावाचा प्रोसिजर असतो, प्रोग्रामिंग लँग्वेज फंडामेंटल. त्या दिवशी सर आमचं पहिला दिवस कॉलेजचा पहिला प्रॅक्टिकल दिवस. त्या दिवशी जो अर्धा तासाचा असतो टायमिंग असतो, अर्धा तासामध्ये बाकीची मुलं तो एक लहान प्रोग्राम दिला असतो आपल्याला, छोटाच प्रोग्राम होता. आता वाटतं तिकडं, पण ते बाकीचे जे मुलं प्रॉपर असतात त्यांनी 5-10 मिनिटात प्रोग्राम करून बाकीचे गेम खेळणं बाकीच करत बसले. मी सर पी कुठं आहे, टी कुठं आहे, एस कुठं आहे, ह्याच माझं चालू वाटतं. मग मी तो दिवस आठवतो कायमस्वरूपी मला की आपण कुठं होतो आणि काय करता आलोय. सातत्याने मी स्वतःलाही सांगत आलोय की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. इंजिनिअरिंगला पण सर जे पोरं बाकीचे हुशार होतात, जे 10वी-12वीला 90-95% मार्क पडले त्या काळी, त्यांचे प्रत्येक सेमिस्टरला एक विषय जायचे. आणि इंजिनिअरिंग म्हणलं की वर्षातून 2 सेमिस्टर असतात. तुम्हाला 1-2-2.5 महिन्यात शिकायचं आणि अभ्यास करायचा आहे, पेपर द्यायचा आहे. आतापर्यंत कसं होतं, वर्षभर अभ्यास करा, पेपर द्या. हे माझ्यासाठी नवीनच होतं. मी पहिलं 2 वर्ष फक्त अभ्यासच करत राहिलो. हे पूर्ण बाकीचे मुलं एन्जॉय कर, हे कर, मला 2 वर्ष काहीच करता आलं नाही. शिकण्यात गेले सगळे. पण
4 वर्षामध्ये माझा कुठलाही विषय बॅक राहिला नाही. Very त्याचं कारण पण असं आहे की मला मॅथ्स फक्त आवडते पहिल्यापासून, आणि इंजिनिअरिंगला M1, M2, M3 3 विषय असतात. बाकीच्या विषयाला मला ऍव्हरेज मार्क पडायचे. पासिंग 40 मार्क असतं, मला 50-45 मार्क पडायचे. पण मला मॅथ्सला 75-80 ह्या मार्क असायचे. त्यामुळे माझी टक्केवारी पण वाढत गेली आणि स्वतःला कॉन्फिडन्स आला की आपण एका विषयावर पण पुढे करू शकतो. त्याचाच फायदा मला स्पर्धा परीक्षा झाला. म्हणून मी स्वतःला काय मागं बघायचो की आपण कुठं होतो आणि काय करत आलोय. आणि इथं पण स्पर्धा परीक्षेमध्ये पण स्वतःला ज्यावेळेस मी 2 वर्षामध्येच पहिली मेन्स 2-3 मेन्स दिल्या, आपण कळलं की आपण प्री पास होतोय. 2.5-3 लाखात आपण कुठेतरी मेन्सला जातोय, 10,000 येतोय. हे माझ्यासाठी नक्कीच हे होतं. बरोबर. कारण माझी पार्श्वभूमी बघता आमच्या घरामध्ये एवढं बाहेर शिकायला आलं कोणच नाही अजून. आणि त्यासाठी जर मी 2.5-3 लाखात पहिल्या 2 वर्षात येत असेल, तिथं माझे मित्र काही बघता सर 5-6 वर्ष 8-8 वर्ष झाले अजून यांना एकही प्री निघत नाही अशी माहिती. बरोबर. त्यांचं कष्ट कमी मिळत असं नाही, थोडं बॅड लक पण असतं, थोडं योग्य डायरेक्शन. मला असं वाटलं की मी पहिल्या 2 वर्षातच मी 2-3 मेन दिलेत. मग ते कुठेतरी माझ्यासाठी मी स्वतःला हे करायचो. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगितलं 7वी मेन्स आली किंवा बाकीच्या मेन्स, मी स्वतःलाच माझं चेक करत राहायचो की मागच्या वेळेस मी कुठं चुका केल्या, काय चुका केल्या. प्रत्येक वेळेस मी स्वतःला सुधारत गेलो. आज सर किती तास अभ्यास केला पाहिजे? असं जर ठराविक तास नाही, पण ऍव्हरेज 8-10 तास दिवसात अभ्यास झाला पाहिजे. नक्कीच. ज्या दिवशी सर तुमचा निकाल लागला एप्रिलला, 2024 एप्रिलला निकाल लागला, त्यावेळेस घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? सर मला वाटतं 4:51 आमचा निकाल लागला. आणि ज्यावेळेस मी फोन केला भावाला, पहिला फोन आला की मी, कारण आमची सर निकाल गुणवत्तेत लागलेली, जनरल मेरिट लागली होती, त्यामध्ये निकाल नव्हता. त्याच्यामध्ये मला एकतर ते संख्या मोजणं, नंबर, कास्ट जागा किती, ओपन जागा किती, त्यामुळे थोडा वेळ लागत होता. भावाला सांगितलं थांब जरा 2 मिनिट थांबतोय. आणि त्यात एकतर हात थरथर कापत होते. अपेक्षा मार्क चांगले माहित होते, पण अपेक्षा होती की भीती होती किंवा आपण दुसरं काय ऑप्शन झाला तरी. मग ज्यावेळेस झालं त्यावेळेस वडिलांना फोन केला. वडिलांना आनंद जास्त आले की पोरांनी काय तर सार्थक केलंय. वडिलांना रडवलं पहिल्यांदा. आणि तो तिथून पुढे 10 मिनिटं मी माझा संघर्षाचा काळ आठवला की यासाठीच अट्टहास केला होता की असं काहीतरी, आणि प्रामाणिकपणे कष्ट केले काहीतरी मिळतेच, हे याचं समाधान होते. तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल की सरांनी एकूण त्यांच्या अभ्यासाच्या काळात खूप मोठा संघर्ष केलेला आहे. अपयश पचवत ते पुढे चाललेले आहेत, पण त्यांनी हार मानली नाही. सरांनीच आत्ता बोलताना उल्लेख केला की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, आणि तो दिवस त्यांनी गोड केला. जी तारीख होती की एप्रिल 2024ची. तुम्ही नेहमी पाहता जी लोक संघर्ष करतात, लढतात, मागं हटत नाही, त्यांना यश मिळतं म्हणजे मिळतंच. सर आपण शेवटाला जाताना तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? नक्कीच सर, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा एमपीसीच्या मित्र आणि मैत्रिणींना हाच सल्ला आहे की प्रामाणिकपणे कष्ट करा, यश मिळणारच आहे. जाता जाता एवढंच म्हणेल मी सर, स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना संघर्षाने रडवलं पण आयुष्य घडलं. सर त्यातलं उत्तम उदाहरण आहे. आपला इन्फिनिटीचा प्रयत्न हा आहे की अशा विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं, त्यांच्या संघर्षाच्या घाता तुमच्यापर्यंत पोहोचवणं. इन्फिनिटीच्या वतीनं मी सरांना शुभेच्छा देतो आणि सरांचे आभार व्यक्त करतो.